होणाऱ्या नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज कागल शहरामध्ये जी जंगी जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार माजी मित्र संजयराव घाटगे, अमरीश घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुणराव डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुंडेकर, व्यासपीठावर उपस्थित माझे ज्येष्ठ बंधू एस एम मुश्रीफ साहेब, या ठिकाणी उपस्थित आता चक्रवात अडकलो की अडकीलच म्हणजे भैयासाहेब माने आणि सर्व कागलचे प्रमुख नेते मंडळी, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटना, सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते मंडळी, त्यांनी मला माफ करावं की वेळेअभावी सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी, नागरिक, तरुण मित्रांनो आणि लहान मुलांनो, गेले 4 दिवस सेनापती, कापशी, कसबा, सांगाव, मुरगूर, गडिंग्लज, उत्तूर आणि कागलमधील या जंगी जाहीर सभा बघितल्यानंतर बंधूंनो, अनेक वेळा मी दुधगंगा नदीचा महापूर पाहिला, पंचगंगा नदीचा महापूर पाहिला, परंतु या सर्व गावामध्ये आलेला लोकगंगेला महापूर पाहिल्यानंतर येणाऱ्या 23 तारखेला कोणत्याही परिस्थितीत मी लाखाच्या मताने फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आता ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी हर कदम नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम. तुम अगर संग हो, तुम्ही माझ्या बाजूला असाल तर माझा विजय हा निश्चित आहे. बदले आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. सलग गेल्या 5 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताने आपण निवडून देत आणि आपली सेवा करण्याची संधी मला दिली. आज मला मनापासून आभार मानले पाहिजेत. माजी आमदार संजयराव घाटगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे. एखादा राजकीय नेता की ज्यांनी माझ्यावर 6 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 3 महिने आधी
आपली भूमिका जाहीर करतो आणि मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतो। माझ्या अलीकडे देशातील एक मोठं उदाहरण संजय बाबांनी घालून दिलेलं आहे। दिलेला शब्द कसा पाळायचा, वचनाची पूर्ती कशी करायची, त्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे संजय बाबा घाटगे। फक्त एवढंच करून ते थांबले नाहीत की या निवडणुकीत ते आणि त्याचे चिरंजीव अमरीश घाटगे मला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतायत, हाडाची काढा रक्ताचं पाणी करतायत। मी या दोन्ही पितापुत्रांचं आणि त्याच्या असंख्य सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। मेळावे घेतले, अनेक दौरे ते करतायत। माझ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये कुठेही चूक राहणार नाही याची व्यवस्था ते करतायत। परवा मुरगुडच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, पवार साहेबांना ते अतिशय विनयाने म्हणाले, साहेब तुम्ही म्हणाला होता की जो मला सोडून जातो तो निवडून येत नाही, परंतु 2009 साली माझे वडील तुम्हाला सोडून गेले, परंतु ते तुमच्या विरुद्ध निवडून आले। हे कागदच्या भूमीचा आणि पाण्याचा बंधू गुण आहे की पुन्हा मी सुद्धा या निवडणुकीमध्ये हा कागदचा स्वाभिमान हा पुन्हा जिवंत केल्याशिवाय राहणार नाही। तुमची जर साथ आशीर्वाद असतील, अनेक वर्ष तुम्ही माझ्याशी साथ दिली, माझ्यावर प्रचंड उपकार आपण केलेत, हे मी कधी विसरू शकत नाही। बंधू तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादानं फार मोठ्या फरकाने या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्याचा उल्लेख मगाशी अमरीश घाटगेंनी केला, फक्त आता 60 तास राहिलेले आहेत। 60 तासांनी आता मतदान सुरू होणार आहे। सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। मी तुम्हाला आज विनंती करतोय, तुम मुझे 60 घंटे दो मैं तुमको मेरी पूरी जिंदगी दूंगा। उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्याचा कार्यक्रमच करायचा। बंधूंनो, उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। आता ज्या ज्या गावांच्या विरार सभेचा मी उल्लेख केला, त्या सर्व सभेमध्ये त्या शहरातले लोक होते। आता सभेला बाहेरचे लोक येणार नाहीत, तरी सुद्धा इतक्या प्रचंड संख्येने कागल शहरातील मंडळी जमली। उद्या आपला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपली पदयात्रा सुरू होईल आणि आपल्या ऐतिहासिक बापूसाहेब महाराज चौकामध्ये ज्या ज्या वेळा बापूसाहेब महाराज चौकामध्ये आम्ही शेवटची सभा घेतली, त्या वेळा माझा विजय निश्चित झालेला आहे। कदाचित उद्या जयंत पाटील नसतील, जयंत पाटील त्या खर्डेकर चौकात येणार आहेत आणि खर्डेकर चौकात झालेल्या सभेचा इतिहास काय आजपर्यंत चांगला नाही। मला काळजी आहे ती जयंत पाटील साहेबांची।
मला विजयाची माझी खात्री आहे. मला वाटते त्यांनी न आलेलं बरं होईल, कदाचित त्यांचाच करेक्ट कार्यक्रम व्हायचा. जरूरी नहीं कि अच्छे बात करने वाला हर इंसान अच्छा हो. आजकल साजिश करने वाले भी बहुत मीठा बोलते हैं. बंधुओं, ऑक्टोबर 2019ला विधानसभेच्या निवडणुकीत मला प्रचंड मताने आपण 5व्या वेळा निवडून दिलात. बंधुओं, या राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मी मंत्री झालो. माझ्या दृष्टीने फार मोठी सुवर्ण संधी होती की 28,000 कोटीचं बजेट असलेलं खातं मी मनातल्या मनात शपथ घेतली की माझ्या मतदारसंघातील 124 गावामध्ये आपली सत्ता असेल किंवा नसेल, आपण प्रचंड विकास कामं करायची. आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी हे पुस्तक घेऊन येणार आहे. आज मी गेल्या 5 वर्षाचा लेखाजोखा घेऊन या 5 वर्षात 7,000 कोटीची विकास कामं मंजूर करून घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे पुन्हा एकदा मतदान मागण्यासाठी. विरोधक किती पुस्तकात टीका करू देत, त्यांनी उद्याच गहिनीनाथाच्या गैबीपत दर्गामध्ये यावं. या पुस्तकातलं एकही काम हे चुकीचं आहे किंवा खोटं आहे ते सिद्ध केलं, प्रशासकीय मान्यता नाही सिद्ध केलं, तर बंधूंनो आजपासून मी निवडणुकीचा हा माझा कार्यक्रम सोडून देतो. बंधूंनो, त्याला पुस्तक काढायला हिंमत लागते, विकास कामांचा पुस्तक काढण्याची हिंमत लागते आणि ती घराघरात देण्याची हिंमत लागते. ते मर्दानगीचं काम आहे. बंधूंनो, ज्याचा उल्लेख प्रफुल्लभाईने आता भाषणात केला की आम्ही शरद पवार साहेबांना सगळं सांगून जवळजवळ त्यांची संमती घेऊन आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला. आमच्या राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी, त्या जयंत पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, मी केलेल्या ड्राफ्टवर सह्या केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला महायुती सरकारमध्ये गेलं पाहिजे. बंधूंनो, पवार साहेबांना मी 2 प्रश्न विचारले. साहेब, एवढा तुमचा विरोध होता तर आम्हाला शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही आम्हाला भेट का दिली, आम्हाला हाकलून का काढलं नाही, आमच्याशी तुम्ही अनेक तास चर्चा करत बसलात. एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. बंधू, मी पवार साहेब हे माझे नेते आहेत, ते दैवत आहेत, दैवत राहतील आणि दैवत होते. मी अधिक बोलणार नाही. प्रफुल्लभाईंनी सुद्धा एखाद्या नेत्याबद्दल किती बोलायला मर्यादा असल्यामुळे त्यांनी त्या मुद्द्याला फारसा स्पर्श केला नाही. परंतु साहेब, आज कुणाचा प्रचार करताय तुम्ही? कोण आम्हाला निष्ठा शिकवायला निघालाय? 35 वर्ष आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते बनून राहिलो. अनेक प्रसंगामध्ये, सुखदुःखामध्ये अजितदादा पवार असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा आम्ही सगळे सहकारी ज्येष्ठ असो, फुलना फुलाची पाकळी ही गुरुदक्षिणा दिलेली आहे. पुन्हा आज जे उमेदवार आहेत त्यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार होता. ते 5 वर्ष त्या सत्तेचा फायदा घेतला. मला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले
की मुश्रीफ साहेब तुम्ही मंगळवार बुधवार मंत्री असून सुद्धा कधी मंत्रालयात आला, कधी एकाच वेळा आला नाहीत. पण मंगळवार बुधवार ह्यो गडी जॅकेट घालून आहेच. बदल्यांची, बढत्यांची, निधीची कज्जेदवारी करणारा म्हणून ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळा त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची काहीतरी गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे होती. त्याच्या पाठीत खंजीर बसला आणि ते बंडखोर राहिले. वास्तविक संजय घाटगे हे युतीचे उमेदवार होते, त्यांचा प्रचार त्यांनी करायला पाहिजे होता. पुन्हा बंडखोरमध्ये त्यांना 80,000 मतं मिळाल्यावर गड्याला पालवी फुटली. पुन्हा भाजप जॉईन केलं. एक वर्ष एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यावेळेला नव्हतो, त्यावेळेला पुरेपूर फायदा घेतला. आज ते म्हणतायत ना 4 कॉन्ट्रॅक्टर 900 कंत्राटदार आम्ही केले. 900 कंत्राटदारांचं भालक बघायला केलं. आणि यांनी काय केलं, जे भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आलेली कामं आहेत ती आपल्या लाडक्या भाऊजीला दिली. आणि एकच कॉन्ट्रॅक्टर लाडका भाऊजी. ज्या ज्याला कार्यकर्ते मागायला गेले त्यांना हाकलून काढलं. आणि म्हणून कुणी सांगावं की हसन मुश्रीफांना कोणाचा चहा घेतलेला आहे. गेली 25-30 वर्ष अतिशय पारदर्शी आणि स्वच्छपणानं मी आयुष्यामध्ये माझा सगळा व्यवहार केलेला आहे. म्हणून या 15 महिन्यामध्ये आणि 1 वर्ष आधी महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत, अधिक चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी केला, अमरीश घाटगेंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय एक चांगली योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलगीला जुलै महिन्यापासून 1500 रुपये देणारी योजना होती. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस होता. या सणापूर्वी आम्हाला त्यांना भेट द्यायची होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे आम्ही त्या बहिणींच्या खात्यावर पाठवले. आचारसंहिता येणार होती. आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दीपावलीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे द्यायचे होते. तो म्हणजे लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस, उभाटा आणि पवार साहेबांचा पक्ष हे गेले हायकोर्टात. त्यांनी याचिका दाखल केली की 46,000 कोटी रुपये खर्च करतायत, सरकार दिवाळखोरीत चाललेलं आहे, कर्जबाजारी होणार आहे, विकास कामं बंद पडतील, त्याला स्थगिती देण्याची मागणी केली. हायकोर्टानं फेटाळून लावली. दुसरा फंडा त्यांनी काढला. आपल्या देशाचे एक कडक निवडणूक आयुक्त होऊन गेले TN शेषन यांनी एक निकाल दिला होता एका प्रकरणात की 6 महिन्याच्या आत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असतील तर मतदारांना प्रभावित करणारा कोणताही निर्णय तुम्हाला घेता येणार नाही. ही तक्रार घेऊन ती जाण्याची कुणकुण आम्हाला लागताच राज्य सरकारनं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर दीपावलीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपर्यंत 5 महिन्याचे 7,500 आईचे 7,500 मुलीचे असे 15,000 रुपये पाठवले आणि बोंबलत बसा म्हणून सांगितलं. मी भैयासाहेबांनी बोंबलत बसा पार्लमेंटरी शब्द आहे. दोन तीन अडचणी यामध्ये होत्या. 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा मी किशोरी आणि पिवळ्या कार्डाला काढून टाकली. काही कार्यकर्ते म्हणायचे साहेब एकेका नवऱ्याला 2-2 बायका आहेत, त्याचं काय करायचं. आम्ही तर एकाच महिला देणार होतो. आम्ही म्हटलं नवऱ्याला विचारा लाडकी कोण आहे त्याला देऊन टाका. 2 अविवाहित मुली असतात घरात साहजिक आहे, 21 वर्षापेक्षा जास्त. आम्ही मानलं होतं की दुसऱ्याही मुलीला आपल्याला दिलं पाहिजे. पण मुळात आम्ही 46,000 कोटी तरतूद केली होती. परत 2-2.5 कोटी लागणार होते. अधिवेशन नव्हतं, आम्ही राहून गेलं. पण तो गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
महायुतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कोल्हापूरला आले आणि त्यांनी घोषणा केली, त्याचा 15/4 मी आज करतो. येणाऱ्या 20 तारखेला महायुतीला सरकारला निवडून द्या. घटक पक्षाचा उमेदवार म्हणून माझे जे चिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन कटाकट 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 दाबा. हे 1500 अनुदान पहिल्यांदा 2100 करणार आणि मग 3000 केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्यासाठी आज आमची ही सभा आहे. दुसऱ्या मुलीला सुद्धा आम्ही देणार, हे आमचं वचन आहे. परंतु दुसऱ्या बायकोला काय देता येणार नाही, तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. तसं जर केलं तर ही तसं करतील आणि यांच्यावर अन्याय होईल. ज्याचा उल्लेख बघायचे प्रफुल्लभाई पटेलंनी केला. मुलींचं उच्च शिक्षण माफ केलं आपण, महिलांना सन्मान देणारे कायदे केले, प्रॉपर्टीत 50% हिस्सा. त्यात आता पहिलं नाव मुलाचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलाचं नाव, नंतर आडनाव, असं आता आपण महिलांना सन्मान देणारे कायदे केले. पण शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम आपण केलं. त्याला आपण 7.5 हॉर्सपावरची वीज बिल माफ केलं. पिवळ्या आणि केशरी कार्डाला 2029 पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला. 100 रुपयाला 4 जिन्नस, रवा, साखर, तेल आणि डाळ. सणावारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला आम्ही आनंदाचा शिदा या नावाने देतोय. गाईच्या दुधाला 7 रुपये लिटर अनुदान आम्ही देतोय. असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत, ज्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला. बंधू भगिनींनो, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये एवढे क्रांतिकारक निर्णय, जवळजवळ 1 लाख नोकऱ्यांचे आदेश या मुलामुलींच्या हातात आम्ही सरकारी नोकऱ्यांचे आदेश दिलेले आहेत. पुढे जर सत्ता दिली तर 6-7 लाख नोकऱ्या 2 वर्षात आम्ही भरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या 10वी 12वी आणि डिप्लोमा 8,000, 10,000 आणि 12,000 आम्ही स्टायपेंड देणारी योजना आणलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना समाधान केलेलं आहे, महिलांना, तरुण मुलांना आणि बाकीच्या सगळ्या घटकांना आपण चांगलं मानधनात वाढ केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड प्रमाणात आम्हाला मतदान करून पुन्हा एकदा या महायुतीचं सरकार आणावं, अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने करणार आहे. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की 1999 पासून 19 वर्ष मंत्रिपदाची संधी आपण दिलीत. अनेक वेळा भाषणात मी त्याचा उल्लेख केलेला आहे की संजय गांधीचं विशेष सहाय्य खातं मिळालं. त्यामध्ये विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, 65 वर्षाचे वरचे आई वडील, ज्याला मुलं सुना बघत नाहीत, यासाठी पेन्शन आणणार योजना आणणारा मी विशेष सहाय्य खात्याचा पहिला या राज्यातला मंत्री ठरलो. विधी व न्याय खात्यामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने 10% मोफत उपचार केले पाहिजे असा कायदा होता. अनेक टॅक्सेस माफ केले होते, पण कुणी त्याची अंमलबजावणी करत नव्हती. मी कायद्यात बदल केला. जे अंमलबजावणी करणार नाही त्या दवाखान्यांना 6 महिन्याची सक्त शिक्षा, मुख्य मालकाला आणि डॉक्टरला आणि 50,000 दंड करणारा कायदा केला. राज्यात बंधू भगिनींनो, गेल्या 15 वर्षात लाखो ऑपरेशन मोफत व्हायला लागते. मी आज तुम्हाला वचन देतो, परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कोणाला काय रोग होऊ नये अशी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईन. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून सुखरूप तुम्हाला कागदमध्ये आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलांना आणि भावानं उचललेली आहे. त्याशिवाय 1 जुलै 2023 पासून महात्मा फुले जीवनदायी योजना ही 1.5 लाखाची 5 लाखाची केलेली आहे. पांढऱ्या रेशन कार्डाला ती लागू केलेली आहे. 5 लाखाची आयुष्यमान भारत मोदी साहेबांची, 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकाला 10 लाख रुपयाची आयुष्यमान भारत. कोल्हापूरच्या बहुतांशी दवाखान्यामध्ये योजना सुरू आहे. गडिंग्लजच्या काही दवाखान्यामध्ये केली मेळावा सुरू आहे. आता छोट्या मोठ्या आजारासाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. म्हणून कामगार मंत्री म्हणून बांधकाम कामगार मंडळाला जन्म देण्याचा माझ्या जीवनातला शेवटात भाग्याचा दिवस. राज्याच्या सरकारच्या तुझला 1 पैशाला मी हात लावला नाही.
10 लाख रुपयाच्या वरचं कसलेही सरकारी खाजगी बांधकामाला 1% सेस लावला. बंधूंनो, मी या खात्यात मंत्री होतो त्यावेळी 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळे 6-7% व्याज मिळतंय. 15,000 कोटीचं 6-7% व्याज किती झालं? त्याशिवाय 300-400 कोटी कामं प्रचंड सुरू आहेत. 1% सेस गोळा होतोय. बंधूंनो, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या योजना आपण आणल्या. पहिल्यांदा नोंदी झाल्या त्याला 2 पेट्या दिल्या. नंतर लग्नासाठी 21,000 रुपये दिले. पत्नी गरोदर असेल तर नैसर्गिक बाळंतपणासाठी 15,000, सिजरिंगसाठी 20,000 मंडळ देत आहे. 1ली ते 7वी पर्यंत 2,500 वर्षाला मुला-मुलीला शिष्यवृत्ती, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला, 11वी ते 12वी 10-15,000, कॉलेजला 20,000, MBBSला 1,60,000, डिप्लोमाला 60,000 अशी शिष्यवृत्ती बंधूने मंडळ देत आहे. गेल्या वर्षभरात माझ्या कागल विधानसभेमध्ये किती शिष्यवृत्ती आली? 59 कोटी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली. एका मुलीच्या लग्नाला 51,000 मंडळ देते. बंधू, त्याला घरासाठी अनुदान देते. अपघाताने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर 5 लाख रुपये वारसाला, नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पतीला 2,000 रुपये 5 वर्षे आपण त्याला पेन्शन देतोय. बंधू भगिनींनो, मी एक योजना आणली, मध्यान्ह भोजन. हे बांधकाम कामगार हे दुपारच्या वेळेला जेवण ताजं मिळणार नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल किचनमध्ये शिजवेल आणि साईटवर नेऊन वाढेल अशी माझी योजना होती. परंतु ते शाकाहारी जेवण होतं. बहुतांशी कामगार खाटकूट खाणारे, त्यामुळे ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं. कॉन्ट्रॅक्टर तेच वाढायचं, चुकीच्या बातम्या यायच्या, सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून आम्ही ते बंद केलं. आम्ही सुरू केलं प्युअर स्टेनलेस स्टीलची 30 नग असलेली 10,000 रुपये भांड्याचा सेट लग्नाच्या रुखवताला जसं देतात तसं द्यायला सुरुवात केली. पण या योजनेत एवढी ताकद आहे. मला जर संधी पण आज दिली प्रफुल्लबाईंनी, तर या बांधकाम कामगारांच्या घरावर सोन्याची कवडं चढवण्याची ताकद या योजनेमध्ये आहे. वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याकडे आलं. राज्य स्थापन होऊन 73 वर्ष झाली. जेवढं 73 वर्षात काम झालं तेवढं 15 महिन्यात मी केलं. 21 MBBS शासकीय महाविद्यालय होती. माझ्या 14 महिन्यात 15 नव्यानं मी शासकीय महाविद्यालय काढली. 6 BHMS होती, मी 8 नव्यानं काढली. 7 BAMS होती, मी 9 नवीन BAMS काढली. देशातलं पहिलं योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय उत्तूरला आपल्या मतदारसंघात आपण त्याचं भूमिपूजन केलं. कागल सांगावच्या मालावर आपण 100 कॉटच्या अद्ययावत हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. बंधू, तिथंच आपण BAMS आणि BHMS ही 2 शासकीय महाविद्यालयाचं आपण भूमिपूजन केलं. एक त्यातलं मला गडिंगलजला न्यायचं होतं. NMCच्या नॉर्मप्रमाणे 25 एकर जागा मिळू शकली नाही, आम्हाला ह्या ठिकाणी करावं लागलं. बंधूंनो, CPR कोल्हापूरचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल. बंधूंनो, 1885ची ती इमारत, हेरिटेज जुनी इमारत, त्याची दुरवस्था झाली होती. 2-3 हजार OPD तिथं रोज येत आहेत. बंधू, त्याला 50 कोटी देऊन त्याची दुरुस्ती सुरू. तिथं MBBSची बॅच आहे, MS MDची पोस्ट ग्रॅज्युएटच्या बॅचेस आहेत. त्या शिक्षणाची फार मोठी त्याची गैरसोय होत होती. बंधू, शेंडा पार्कला 30 हेक्टर जमीन यापूर्वी घेण्यात आली होती. तिथं 1200 कोटी रुपये दिले. बंधूंनो, शेंडा पार्कला कधी गेला कोल्हापूरला तर फेरी मारा. मंत्री झपाटून एखादा काम करायला लागला, किती प्रचंड काम करू शकतो हे मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला शेंडा पार्कमध्ये दिसेल. बंधूंनो, तिथं लेडीज हॉस्टेल पूर्ण केलं वर्षात मी, जेंट्स हॉस्टेल पूर्ण केलं, तिथं ऑडिटोरियम पूर्ण केलं, लायब्ररी पूर्ण केली, स्टडी रूम आणि मोर्चरी हे सगळं पूर्ण केलं. आणि बंधूंनो, परवा अजितदादा पवारांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम केला आणि शेंडा पार्कलाच 1100 बेडचं, 600 जनरल, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन अजितदादा पवारांच्या हस्ते केलं. बंधू, एवढं प्रचंड काम आपण केलेलं आहे. आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न काय केला की मला संधी तुम्ही दिली 5 वर्ष आणि 25 वर्ष. विकास निधी मी किती आला, रुपडं कसं बदललं. बंधू, आता पुतळ्यांचं सांगितलं, राम मंदिराचं सांगितलं, गैरनाथ मंदिराचं सांगितलं. या कागलमधील एकही देवालय असं नाही
750 देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणून आज ही धबधबा बघायला, कृत्रिम धबधबा काय तो, आज ही अनेक पर्यटक येत आहेत. एक सुंदर कागल करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून पुन्हा जर तुम्ही संधी दिली तर 5 वर्ष तुमची हमाल म्हणून मी सेवा करेन आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मी चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती असेल की एवढं प्रचंड काम आपण केल्यानंतर संपर्क कसा राहिला माझा. अनेकांनी त्याचं उदाहरण दिलं. मंगळवार, बुधवार, गुरुवार आपण मंत्री केल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार बंधू भगिनींनो, सकाळी 5:30 पासून तुम्ही सगळे लोक येत आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं त्याची समस्या, त्याची विचाराची, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला फोन आणि पत्र देऊन तो हसत कसा जाईल आयुष्यावर मी बघितलं. तुमचं सुख, तुमचं दुःख, तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी या मी माझ्या मांडल्या. तुम्हाला ठेच लागली, मला कळील अशा प्रकारचं एक वातावरण गेली 25 वर्ष आपण या कागल मतदारसंघात करून ठेवलेला आहे. पुन्हा या सगळ्या शिदुरीवर बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे. एका बाजूला 25 वर्ष समर्पितपणे पावणीनं काम करणारा माझ्यासारखा एक उमेदवार तुमच्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला कपटी, कारस्थानी, कावळा कसा घाणीवर चोच मारतोय असा एक उमेदवार आपल्या समोर आलेला आहे. बरोबर, ज्याचा उल्लेख अनेकांनी केला. खोट्या ईडीच्या प्रकरणात अडकून मला आणि कुटुंबियांना त्रास देऊन हे आमदार लढायला निघाले होते. बंधू, फाशी उलटल्यानंतर कसं होत आहे बंधू भगिनींनो. शाहू दुसर राजेने काढून दिला, त्यांनी विकला. पंजाब सिंध बँकेला त्या डीलला चालवायला दिला का विकला, त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. 32 कोटीची केंद्राचं अनुदान त्यांनी लाटलेलं आहे. म्हणून निवडणूक झाली की ईडी अशी लावतो की मागणं जाते का बाहेरनं जाते का हाकून घेते बघूया. बंधू भगिनींनो, त्या संजय गांधी निधनाबद्दल तक्रारी करायच्या, त्या गरिबाच्या चुलीत पाणी ओतायचं. अनेक वेळा आपण मोर्चे काढले, अनेक वेळा तक्रारी करायच्या. आता मला सांगा, बांधकाम कामगार आपण काय शिंटीवाले आहे, सगळी गौंडी आहे, पेंटर लोहार आहे. कॉन्ट्रॅक्टरला दिल्याशिवाय, दाखले दिल्याशिवाय होते, त्या कॉन्ट्रॅक्टच्या विरुद्ध तक्रार करायचं. ह्याला घाण काम जमतच नाही, चांगला विचारच नाही. आणि परवा तरी कहर केला, ज्याचा उत्तम कामिनी आता समाचार घेतला. 100 वर्षापूर्वी दिल्ली छत्रपती शाहू महाराजांनी शिंदेली गावच्या 11 दलित कुटुंबांची, कांबे नावाची कुटुंब म्हणून ती शाहू महाराजांचं बापूसाहेब महाराजांच्या नावाने झाली. बापूसाहेब महाराजांनंतर ती बाळ महाराजांच्या नावाने झाली. बाळ महाराजांनंतर विक्रमजी राजेंच्या नावाने झाली. त्याला कधी हात लावला नाही बिचाऱ्यांनी. 1957चे संरक्षक कुळ ते तर मालकच झाले होते. आणि ह्याचं नाव लागल्या, बाळाचं लागल्याबरोबर ह्यो सिंहगडी मामदारला हातात घेतला. नोटीस सुद्धा काढली नाही. त्यांना कुळ कुष्ट काढून टाकलं. आणि जेव्हा ते कसायला गेले त्याला पोलिसांच्याकडनं त्याला अटक केली. कुठे छत्रपती शाहू महाराज राजर्षी गंगाराम काळमेला एका दलिताला हॉटेल कडून रोज चहा प्यायला जाणारे आणि हे जमीन देऊ नका. की मी आमदार होण्यापूर्वी या कागल शहराची परिस्थिती कशी होती, 5 स्टार MIDC कशी आपण आणली, हजारो मुलांच्या हाताला काम कसं लागलं, पुन्हा गडिंग्लज शहरामध्ये MIDC कशी सुरू केली मी, आंबेवळ नागरवाडी प्रकल्प कसे सुरू केले, कागल शहराचा चेहरा आणि मोहरा कसा बदलला, तालुक्याचे रस्ते चकाचक कसे झाले. या आमदार होण्यापूर्वी एक पिवळं कार्ड मोफत धान्याचं नव्हतं कागलमध्ये. म्हणून आज काय परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्या योजना ह्या घराघरात झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या शिदुरीवर पुन्हा मी आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे. मला वाटतं आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा. तुमच्या फुटपट्टीमध्ये आणि थर्मामीटरमध्ये
मी 1 नंबरनं पास झाल्याच्या राहणार नाही याला विश्वास मी या निमित्ताने तुम्ही देतो. मरता केव्हा येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हा येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशानं माणूस उंच होतो. पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. पाप कसे करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच. सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानाने जगता आलं पाहिजे. अगर साथ तुम्हारी हो तो हे सगळं मी करू शकतो. तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आयुष्यभर माझ्या मागे राहावा. तुमचं सर्वांचं ऋण मी पुन्हा एकदा मी ऋणातून मुक्त होणार नाही. मी मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो. येणाऱ्या उद्या 12 वाजता आपण उद्या 12 वाजता फक्त काजलची अंती पदयात्रा आहे. सगळ्यांनी भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि 3 ते 5 सभा बापूया मानायचं झालं आहे. पुन्हा एकदा मनापासून आपले आभार मानून मी आपले विवाह घेतो. जय महाराष्ट्र.